नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येत्या 24 तासाचा हवामान अंदाज पाहूया. आजच्या सद्यस्थिती पाहायला गेली तर दुखटाची स्थिती वाटत आहे. हवामान स्थिती पाहायला गेलं तर पश्चिमेकडून जास्ती करून वारे आणि मध्य कर्नाटकच्या तसेच महाराष्ट्राच्या मध्य भागातून ते पूर्वेकडे ईशान्येकडे वारे गेलेले आहेत. आणि ह्या उत्तरेकडच्या साईडला पाहायला गेलं तर उत्तरेकडे पूर्णपणे बर्फाच्छादित हवामान होताना दिसत आहे. त्यामुळे तिकडून गारठा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि दक्षिणेकडे सकाळी सकाळी पाहायला गेलं पहाटे तर बेंगलोर ह्या साईडला तिरुचिरापल्ली ह्या साईडला पावसाचे ढग येताना दिसत आहेत. हैदराबाद नंद्याल ह्या साईडला सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत. म्हणजे ढग दिसत आहेत. पाऊस पडण्याची शक्यता दुपारपासून चालू होईल तिथं विजयवाडा साईडला. आणि कर्नाटक महाराष्ट्रामध्ये क्वचित ठिकाणी ढगाळ हवामान संभवते. पावसाचा प्रमाण पाहायला गेलं तर पाऊस हा कापसीच्या दक्षिणेस म्हणजे महाराष्ट्राला चंद्रपूरच्या गडचिरोलीच्या दक्षिणेस पावसाची शक्यता वाटत आहे. आणि इकडे म्हणजे आपल्या कर्नाटक साईडला तसे हैदराबाद साईडला थोडेसे पावसाचे ढग जमताना दिसत आहेत. त्यामुळे तिकडून पावसाची शक्यता वाटत आहे. महाराष्ट्राच्या कर्नाटकाच्या हैदराबादच्या पूर्व साईडून अवकाळी पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे. का तर बंगालच्या उपसागरामध्ये साधारण एक चक्राकार स्थिती निर्माण होत आहे व तिकडून द्रोणी स्थिती बनून पावसाची शक्यता वाटत आहे. तसेच पाहायला गेलं तर उत्तर भागातून बर्फाची जी बर्फवृष्टी होते ती चालूच आहे. त्यामुळे पावसाची शक्यता तिकडून नाही. महाराष्ट्रात फक्त दक्षिण साईडला थोडेसे ढगाळ हवामान होईल. धुक्याचं प्रमाण राहील. सकाळी दक्षिण साईडला कर्नाटक भागातसुद्धा धुक्याचं प्रमाण राहील. तसेच पावसाची शक्यतासुद्धा रामकुंड म्हणजे आपल्या विशाखापट्टणम हैदराबादच्या पूर्वे विशाखापट्टणम छत्तीसगड ह्या साईडला सुद्धा थोडीशी पावसाचे ढग जमताना दिसत आहेत. आणि विजयवाडा ह्या साईडला सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत. नेल्लोर वगैरे म्हणजे पूर्व किनारपट्टी साईडला पावसाचे ढग दिसतात. इतरत्र पाहायला गेलं तर पावसाची शक्यता कुठे दिसत नाही आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रात संपूर्ण उद्या वातावरण असं पावसाळी वाटणार. वारे येणार थोडंबहुत. आणि कर्नाटक साईडला तीच परिस्थिती आहे. कोरोबा नागपूर ह्या साईडला ढगाळ हवामान परिस्थिती वाटते. धनबाद म्हणजे भुवनेश्वर ह्या साईडला सुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती वाटत आहे. म्हणजे हैदराबाद नागपूर या साईडला ढगाळ हवामान परिस्थिती दिसत आहे. दक्षिण भागातसुद्धा दिसत आहे. तेच नव्हे तर दक्षिण श्रीलंकेच्या साईडला पावसाची शक्यता जास्त म्हणजे वाटले तिथून काही आगीकूच थोडं पाऊस पुढे करेल असं वाटत आहे. आणि इकडं पहाटेचं वातावरण जर पाहायला गेलं तर पहाटेचं वातावरण हे थोडंसं थंड राहणार आहे. दक्षिण भागात महाराष्ट्राच्या तसेच कर्नाटक पूर्ण भागात निम्म्या भागात धुक्याचं वातावरण राहील. दुपारनंतरनं बेळगाव म्हणजे कर्नाटक हैदराबादला उष्णता जास्त असेल. महाराष्ट्रात नागपूरपर्यंत उष्णता जाणवेल. आणि तिथून उत्तर साईडला महाराष्ट्राच्या तेवढी काही उष्णता जाणवणार नाही. गारवा आणि वारा जाणवेल. धन्यवाद.